स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज बनवत आहोत मिरचीची भाजी। विशेष म्हणजे ही भाजी टिफिन स्पेशल रेसिपी आहे। ही भाजी तुम्ही आदल्या दिवशी बनवून नंतर सुद्धा टिफिनला देऊ शकता। पोळी सोबत खा, भातासोबत खा, भाकरी सोबत खा। खूप छान अशी ही भाजी आहे आणि फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। रेसिपीला सुरुवात करूया। घेतल्या आहेत मी कमी तिखट असलेल्या 4 मिरच्या तुम्ही कुठल्याही घ्या, फक्त तिखट जास्त नसाव्या। मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्या। त्याचा हा समोरचा पार्ट काढून टाकायचा आणि जरा थोडं जास्त तिखट जर असेल तर मग या आतल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या। मिरच्या अशा गोल किंवा लांब तुम्ही कशाही चिरू शकता। या ठिकाणी तुम्ही शिमला मिरची वापरली तरी सुद्धा चालते। गॅसवर मी कढई तापायला ठेवली। त्यात टाकते हे थोडेसे मुठभर शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे चांगले खरपूस भाजून झालेत। तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढायची असेल तर काढा, नाही काढली तरी चालते। थोडे जाडसरचे कुटून घ्यायचे किंवा मिक्सरला लावून फिरवून घ्या। कढईमध्ये टाकते मी 1 मोठा चम्मच तेल। तेल तापल्यानंतर अर्धा टीस्पून मोहरी टाकायची, अर्धा टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून टाकायची हळद आणि लगेच या मिरच्या टाकायच्या। मिरच्या थोड्या 2 मिनिट परतवून घ्यायच्या। हा आहे अगदी थोडासा ओवा। तुम्हाला जर ओवा वापरायचा नसेल तर तुम्ही हिंग वापरला तरी चालतो। 2 पैकी 1 काहीही वापरा। थोडंसं याला मिक्स करून याच्यावर 2 मिनिट आता झाकण ठेवायचं। दोन मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया। तसं या मिरच्या शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतात। हे घेतले आहे मी तीळ, पांढरे तीळ। तुमच्याकडे जे असतील ते घ्या। 1 टेबलस्पून तीळ घ्यायचे। जिरा पावडर अर्धा टीस्पून, 1 टीस्पून घेतली आहे मी धना पावडर। आधी हे मसाले मिक्स करून घेऊया। हा आहे अर्धा टीस्पून चाट मसाला। तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर मग तुम्ही यामध्ये थोडासा लिंबू टाकला तरी चालतो। हे आपण तयार केलेलं शेंगदाण्याचं कूट। 2 टीस्पून घेतलं आहे मी बेसन, जे आपण रेग्युलर वापरतो ते हे बेसन आहे। चवीनुसार टाकूया मीठ। याआधी कुठेच आपण मिठाचा वापर केला नाहीये। आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची, म्हणजे हे मसाले जळत नाही, छान आणखी परत खमंग असे परतवल्या जातील हे। आणि ही घेतली आहे मी अर्धा टीस्पून साखर। सर्व मसाल्यांची टेस्ट बॅलन्स करायसाठी साखर टाकायची याच्यामध्ये। मसाले थोडे परतवून झाल्यानंतर यात टाकायचं अगदी थोडंसं, म्हणजे जवळपास 2 टेबलस्पूनच्या जवळपास पाणी टाका। खूप जास्त पाणी बिलकुल टाकू नका याच्यामध्ये। पाणी टाकल्यानंतर परत एकदा थोडंसं 2 मिनिट झाकण ठेवायचं आणि याच्यामध्ये वाफ भरू द्यायची। 2 मिनिटांनंतर पुन्हा झाकण काढून मिरच्या एकदा परत परतवून घ्यायच्या। बस मिरच्या सुद्धा शिजत आल्या असेल आणि मसाला सुद्धा छान खमंग असा वास येतोय याचा। मिरच्या पण छान शिजल्या। आता सर्वात शेवटी यात टाकायची कोथिंबीर। मिरच्यांची भाजी तयार झाली, खाण्यासाठी अगदी तयार आहे। टिफिनला सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता।
आणि विशेष म्हणजे तुम्ही ही भाजी रात्री जरी करून ठेवली आणि सकाळी टिफिनला दिली तरी चालते, कारण ही खराब होत नाही. गॅस मी आता बंद करते. भाजी तयार आहे. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावायला म्हणून ताटामध्ये देऊ शकता. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. अगदी झटपट तयार होणारी, या भाजीला बनवायला 5 मिनिट सुद्धा लागत नाही. झटपट तयार होणारी ही भाजी आपण पण नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.